आणि त्यामध्ये सर्वात मोठा मोलाचा वाटा सिंहाचा वाटा आपण त्या एडिशन मध्ये भावेश पवार यांचाच पाकला आणि नुकतीच ISPL कंप्लीट झाली एडिशन 2 मध्येही आपण पाकलं ॲज अ वाईस कॅप्टन भावेश खेळला आणि तिथेही त्याचा लाजवाब परफॉर्मन्स आणि नुकतेच स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक आपण पाकला ठाणे रायगड त्यांचा अगेन्स्ट रेस्ट ऑफ इंडिया ही लढत आपण पाकली आणि तिथेही ड्रॉप सीनचा हिरो आपल्याला चमकताना दिसला अंतिम ओव्हरमध्ये मॅच फिनिश केली भावेशने आणि ही त्याची कारकिर्दी बघा मित्रांनो आज भावेश पवार यांचं तुम्ही यश पाहतात पण या यशामागे गेल्या 12 ते 13 वर्षांची मेहनत आहे आणि भावेशने सांगितलंही की खेळ आहे जर मी मेहनत केली तुम्ही तशाच प्रकारे मेहनत केली आज मीही ISPL केलो उद्या तुम्हीही खेळाल मॅचकडे आता आपण वळूया वन्स अगेन भावेश आपलं सहर्ष हार्दिक स्वागत सेमीफायनल 2 आपण पाहत आहात आदिवासी सरपंच चषक 2025 चिंबीपाडा त्यांचा अगेन्स्ट टीम बेनापट्टी पहिला बॉल 3 ओव्हर मॅच पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला वळवला डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर येतात बॉल फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी परतलाय अर्जुन वेगाने आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील 2 धावा मिळतील स्कोर कार्ड 2 वरती आपल्याला पाहायला मिळतोय आतिश डोंगरे यांचाही आवर्जून भावेश यांनी उल्लेख जरूर केला अगदी जवळचे संबंध परम मित्रही आहेत आणि आज सरपंच साहेबांच्या विनंतीला मान देऊन भावेश यांची उपस्थिती आपण आज आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये पाकली कारण बघा युवा खेळाडूंसाठी नवीन खेळाडूंसाठी एक रोल मॉडेलच मी म्हणेन आणि जे मी सांगितलं की 12 ते 13 वर्षाची मेहनत यस चेक गोठेकरचे नक्कीच श्याम बाबा डिंगोरे हे सुद्धा उपस्थित झालेत मी रामशेठ अधिकारी साहेबांना विनंती करतोय की श्याम बाबा डिंगोरे यांचा यथोचित मान आणि सन्मान आदिवासी सरपंच चषकामध्ये केला जातोय फुल लेंथ मिस्टामिंग बॉल ओव्हर मध्ये मिड ऑन से फिल्डर वळतात कॅच पकडली जाईल पकली सफलता अर्जुन कदमला इथे ढगाउटची दिशा दाखवली अनिकेतने पकला धक्का कल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल होतात चिंबीपाडा संघही आमचा भिवंडी परिसरालाच बिलॉंग करतो आणि या टीमनेही फार इम्प्रेसिव्ह खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलेला आहे मंचावरती प्राऊड ऑफ महाराष्ट्र क्रिकेट तेही आमचा भिवंडीचेच आणि तेही मुख्य मंचावरती भावेश पवार या सामन्याचा स्पर्धेचा आनंद घेतात आणि सातत्याने आपण पाहिलं तर या स्पर्धेचे करार जितकं उल्लेख करावं तितकं कमी आहे कारण एक स्टँडर्ड लेवलची स्पर्धा आपण विद्यमान सरपंच गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीनं आपण पाकली यस चेक त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खास आकर्षण आहे पहिल्यांदा शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी टीमसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी नक्की बाईक ठेवलेली आहे ती मात्र पुरस्कृत केली गेली शिवसेना तालुका शहापूर यांच्या माध्यमातून धन्यवाद शिवसेना तालुका शहापूर बाईक मालिकावीरासाठी दिलेली आहे त्यांचा विशेष आभार शिवसेना तालुका शहापूर त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज LCD TV रामशेठ अधिकारी साहेबांनी दिले त्यांचा सुद्धा विशेष आभार त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज ओमकारजी लिहे यांच्या माध्यमातून कूलर दिलाय या सर्व मान्यवरांचा धन्यवाद दानशूर व्यक्तिमत्वाचा आदिवासी सरपंच चषकामध्ये धन्यवाद आणखीन एक धक्का लागला न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती सुनील येतो आणि विचार करण्यासाठी एक ही गोष्ट लागली की के ओपनिंग करतो बट या मॅचमध्ये तो ओपनिंगला आला नाही आहे कारण कधी कधी काय होतं बघा या अगदी स्पर्धेमध्ये काय घडलं आतापर्यंत टीम चिंबीपाडासोबत की के ओपनिंगला आला तितका चांगला विथ बॅट त्याने परफॉर्मन्स केले नाही बट मी म्हणेन की सेमीफायनल होती बॅक करायला हवं होतं स्वतःला पण अशा परिस्थितीमध्ये आता बॅटिंग ऑर्डरमध्ये जे चेंजेस केलेत ते कितपत योग्य आहेत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये मिळणार आहे मॅच ही 3च ओव्हरची आहे हॅट्रिक बॉल प्लेन मिस येतोय डॉट पहिला षटक लाजवाब बॉलिंग कारण 3 ओव्हरच्या या मॅच मध्ये अनिकेतने पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्या आणि 2 धक्केही दिलेत कारण बघा 3 ओव्हरची मॅच आहे आणि या क्रीडांगणावरती रन्स बनतात चेंडू जर आपण पाहिले या स्पर्धेमध्ये 70-70च्या आहेत आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं की जेव्हा एखादा बॅटर प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळतो तो इझिली बाउंड्री रोपला क्लिअर करतो सो दॅट्स वाय मी म्हणेन की 3 ओव्हरमध्ये मिनिमम तुम्हाला 30 ते 35 करायचं नेक्स्ट बॉल आता ही प्लेअर मिस आणखीन एक डॉट बॉल येतोय
लाईन पिक करणं अवघड होतं हेच वाटतंय, कारण ॲज अ बॅटर मोठे फटके खेळण्यासाठी तुमचा हँड कॉर्डिनेशन, शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करणं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमचा शॉट सिलेक्शन, या गोष्टी मॅटर करतात. आणि या तिन्ही डिपार्टमेंटपैकी एकही डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही कमी पडले तर मोठे फटके खेळणं अवघड आहे. आधी मडकेही आपल्याला पाहायला मिळतात टी व्ही स्क्रीनवरती. भावेशांच्या ठीक बाजूलाच बसलेत, कदाचित बॉलिंगसाठी काही टिप्स घेत असतील. नेक्स्ट बॉल आता मिस्टामिंग टॉप एज बॉल हवेमध्ये फाईन लेगला फुल्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये, प्रेशर वाढत चालला होता आणि अशा परिस्थितीमध्ये एकतर मोठा फटका येणार होता, एकतर विकेट येणार होती. आली विकेट, धक्का लागला तिसरा. यस धन्यवाद, थँक्यू सो मच. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी नक्की ज्यांनी 100 टीमसाठी नक्की टी शर्ट दिलेले आहेत त्यांचा नक्की धन्यवाद देतोय. दिलीप शेठ धुमाल साहेब उद्योजक, विशालजी डिंगोरे उद्योगपती, राहुलजी डिंगोरे उद्योगपती, संकेतजी लष्करे सरपंच वाफे, उज्ज्वला प्रदीप हंबीर, विठ्ठलजी शिवारे सरपंच लिनाड, नरेशजी गोंधळे उद्योगपती, भास्करजी आरे सरपंच दहीगाव, संतोषजी आरे सरपंच शिरोळ, रवींद्र हिरवे आदिवासी ठाकूर समाज शहापूर तालुका अध्यक्ष, प्रकाशजी वीर सरपंच मोखावणे कसारा, सचिनजी निचिदे उपसरपंच शिरोळ, स्वप्नेजी डिंगोरे युवा उद्योजक, सचिनजी डोंगरे युवा उद्योजक, मनोहर भोईर उद्योजक, अर्जुनभाई अधिकारी उद्योगपती, प्रवीणजी डिंगोरे उद्योगपती, माया अंकुश बरतड सरपंच तलवाडा, गणजी डिंगोरे धोनी, प्रवीणजी सरकोत, श्री गणेश बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, रमेशजी डिंगोरे एकता इंटरनेट सर्व्हिस, सुगंधा अशोक वीर सरपंच धामणी. या धन्यवाद या 100 टीमसाठी ज्यांनी मात्र टी शर्ट दिलेले आहेत. या संपूर्ण दानशूर व्यक्तिमत्वांचा धन्यवाद देतोय आदिवासी सरपंच चषकामध्ये. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि तसेच आज या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरिता, सदिच्छा भेट देण्याकरिता आमच्या माता भगिनी आज माणसावरती उपस्थित आहेत आणि त्यांची ही बहुमूल्य उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. तुम्हा सर्वांचे मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. ऑन साईडला खेचून मारला, फिल्डर येत आहेत, लाजवाब कॅच, रनिंग कॅच कंप्लीट. आणि इथे टॉप ऑर्डर सोबत आता मिडल ऑर्डर ही ढासळला, कारण धक्का, आणखीन एक धक्का लागला चौथा. बघा रन्स जिथे आहेत तिथे, बट विकेटचं कॉलम आता वाढलंय, चौथा धक्का. चेक जे कॉम्बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्याने बाजूला जायचंय. जो कॉम्बॉक्सच्या समोर समालोचन कक्ष आहे त्याच्या समोर जे प्रेक्षक आहेत थोडंसं बाजूला गेलं तर बरं होईल. यस थँक्यू. विकेट आणखीन एक. मग मी जेव्हा केके ओपनिंगला नाही आला तेव्हाच मी उल्लेख केलं की निर्णायक मॅच होती, कदाचित स्वतःला बॅक करायला हवं होतं, बट ते नाही केलं आणि ते आता किती टोचेल. आणि हा बॉल दरम्यान सोडून दिला, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. आवर्जून मला सांगावंसं वाटतं की शहापूर तालुक्यामधली आदिवासी समाजामधली ही सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहिली, कारण तब्बल क्रमांक 10 पर्यंत पारितोषिक या स्पर्धेच्या वतीनं देण्यात येणार आहेत. आणि आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, तीही माहिती मी पोहोचवेन. उडवलाय, लॉफ्ट केलाय, पॉवर या फटक्या मागे आहे, बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. षटकार येतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस मिस टायमिंग, चेंडू फक्त उंच गेला, लॉंग ऑनचे फिल्डर येतात, पोहोचलेत, कॅचही पकडली जाईल. आणखीन एक सफलता, धक्का आता लागला हा 5वा. अर्धी टीम डग आउट मध्ये. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा, आदिवासी सरपंच चषक. न्यू बॅटर इन ॲट नंबर 7, बॅटर क्रमांक 7 वरती अतिश दाखल होतं. मग जे मी सांगत होतो की या स्पर्धेमध्ये आपण प्रथमतः शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी समाजातील क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईकही या स्पर्धेच्या वतीनं पाकली. तब्बल 100 टीम्सपेक्षाही जास्त टीम्सचा प्रवेश आपण या स्पर्धेमध्ये पाकला. त्यासोबत त्यातल्या त्यात आणखीन सांगायचं झालं तर 5 जिल्ह्यातील टीम्स आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसला. फार मोठी उपलब्धी या स्पर्धेची. चेक किशोरजी धुमाळ साहेबांचं शुभागमन झालं, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान पडवायचं आहे. किशोरजी धुमाळ आपण यायचं मुख्य मंचावरती. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चौकार येतो, 4 धाब्यांच्या मदतीने धाव फळक आता पुढे जातो. स्कोर कार्ड साऊंड पोहोचलाय आता 13 धाबा धाव फळकावरती. 13 धाबा धाव फळकावरती आहेत आणि हा प्रश्नही आहे की आज
या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक कोणता खेळाडू आज आपल्या घरी घेऊन जाईल हाही प्रश्न आणि त्यासोबत आदिवासी सरपंच चषक 2025 चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोण पटकावेल कारण शहापूर तालुका हापमधनं आपण पाहिलं टीम दोराचा पाडा टीम फर्स्ट फायनलिस्ट शहापूर तालुका हापमधनं दोराचा पाडा टीम आपल्याला फायनलसाठी क्वालिफाय होताना दिसली आहे पण दुसरी टीम कोणती असेल लिडिंग एज बॉल मध्ये शॉर्ट थर्डला फुल्डर डाऊन दी बॉल सफलता मिळेल की ग्राउंड मध्ये आहे बट स्ट्राईक मिळतच नाहीये विकेट मिळेल थँक्यू डीजे धक्का लागला आणि दरम्यान 13 धावा धावफलकावरती आणि खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये आणखीन एक चेंडू बाकी आहे यात नंतर महाअंतिम सामना आपल्याला आदिवासी सरपंच चषक 2025 मधला पाहायला मिळणार शेवटचा बॉल या ओव्हर मधला ऑन साइडला खेळलं सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी के नक्कीच परतेल परतलाय थ्रो रॉंग एंडला थ्रो आलाय आणि तोपर्यंत जर आपण पाकलं दोनही कंप्लीट होतील खेळ समाप्त झाला 2 ओव्हरचा खेळ धावफलक जाऊन पोहोचलाय 15 धावा धावफलकावरती आणि येत्या एका ओव्हरचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी चला प्लीज रिक्वेस्ट असेल कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये क्विकली फिल्डिंग सेट करा आणि पुढील षटकाला सुरुवात करा टीम बेनापट्टी चला लवकर अतिशय चांगली स्पर्धा पाहिली कारण आदिवासी समाजाचे खेळाडू कोणत्या लेवलचा कोणत्या स्टँडर्डचा खेळ खेळू शकतात हे दाखवणारी ही स्पर्धा होती आणि लाजवाब खेळला प्रत्येकी टीमने या स्पर्धेमध्ये दाखवलं आवर्जून मी उल्लेख करेन कारण ज्यांच्या माध्यमातून ज्यांची संकल्पना आपण पाहिली विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेगर गाव आणि तसेच शहापूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेबांची संकल्पना आपण 11 दिवसांमध्ये पाहिली आणि आज हे यशस्वी पर्व इथे संपन्न होण्याचा मार्गावरती आहे सेमीफायनल 2चा हा थरार मैदानाचा आतमध्ये सुरू आहे चला बेनापट्टी टीम लास्ट ओव्हरला सुरुवात करा कारण बॅटरी रेडी आहे सो प्लीज रिक्वेस्ट असेल सुरुवात करा या अंतिम षटकाला बॉलर तयार होतो या लास्ट ओव्हरमध्ये करण येतोय लास्ट ओव्हरमध्ये बट पाकलं गेलं तर बेनापट्टी टीमचंही कौतुक करेन कारण मागील सामन्यामध्ये निसटता विजय मिळवला समोर करण कदम पगलाच बॉल सोडून दिला फारच बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू आपण पाहिला अतिरिक्त रनही इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या साह्याने धावफलक आता जाऊन पोहोचला 16 धावा धावफलकावरती अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे सेमीफायनल 2चा हा थरार पाहतात पहिलं सत्र सुरू आहे अंतिम षटक नेक्स्ट बॉल राऊंड विकेट शॉर्ट फेज हुक करायचा होता सिंगलसाठी नकारले आणि मी म्हणेन की हे चांगलं केलं कारण अशा परिस्थितीमध्ये एक बॅटर म्हणून तुम्हाला स्वतःला बॅक करणं हे नेहमी महत्त्वाचं राहिलं आणि ते कार्य इथे केने जरूर केले पण महत्त्वाची गोष्ट ही राहिली की मैदानाच्या आतमध्ये टिकून मोठे फटके येणंही आवश्यक आहे कारण बघा अजून 5 चेंडू बाकी आहेत 16 धावा धावफलकावरती आहेत मी म्हणेन की इथं येत्या 5 मध्ये करणकडनं काय अपेक्षा ठेवत आहे टीम चिंबीपाडा 2 ते 3 चांगल्या फटक्यांची अपेक्षा हा बॉल सोडून दिला अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल अतिरिक्त रन समोर धावफलक आता पुढे जातो स्कोर कडे आता जाऊन पोहोचला 17 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये जसे अप अँड डाऊन्स होतात तसेच महेंद्रशेठ डिंगोरे साहेबांची हार्टबीटी वरती खालती होतात कारण त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसतोय जीत अँड सानिध्य 11 चिंबीपाडा नेक्स्ट बॉल हुक केला फिल्डर आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावतायत झाली मिस फील्ड आणि बॉलही निघून गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार तसेच मानस एंटरप्राइजेस दोराचा पाडा संघ फर्स्ट फायनलिस्ट टीम आहे या स्पर्धेची स्पॉन्सर्ड बाय बिरजू दादा कोरडे साहेबांच्या वतीने तो संघ पुरस्कृत करण्यात आला फार मोठा विश्वास साहेबांनी त्या टीमवरती दाखवला
आणि साहेबांनी ही घोषणा देखील केलेली आहे. बिरजूजी कोरडे साहेबांनी सांगितलं की यापुढे टीम दोऱ्याचा पाडा कोणत्याही स्पर्धेमध्ये जरी खेळली ती मानस इंटरप्राइजेस या नावानेच खेळणार आहे. म्हणजे फार मोठा पाठिंबा दोऱ्याचा पाडा टीमसाठी बिरजूदादा कोरडे साहेबांनी दिलेला आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आला. कारण बघा एक पॅकर म्हणून एक टीमवरती विश्वास दाखवणं ही देखील मोठी गोष्ट आहे. कारण याच विश्वासामुळे खेळाडूही पुढे येतात, त्यांनाही एक चांगली स्पर्धा खेळण्याची संधी मिळत असते. आणि बिरजूदादा कोरडे साहेबांच्या वतीने ही संधी या स्पर्धेमध्ये मिळाली दोराचा पाडा टीमला. त्या संधीचं सोनं केलं, कारण फायनलपर्यंतचा प्रवास या टीमने केला. बट त्यांचा अगेन्स्ट फायनलमध्ये खेळणार कोण आहे बाहेरील हाफमधनं, त्या प्रश्नाचं उत्तर या सेकंड सेमीफायनलमध्ये आपल्याला मिळणार. चौकाराला नेक्स्ट बॉल हुक केला, बॉल हवेमध्ये डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आखेत फिल्डर फक्त पाहतच राहतील. लाजवाब फटका केकेचा बॅटमधनं हा षटकार. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा होय आदिवासी सरपंच चषक तांगडीचं. षटकार येतोय, धावफलक या 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 27 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल समोर के आणि यावेळेस पॅनवरती बॉल उधळला, येतोय डॉट. अजूनही या पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं खेळ जो बाकी आहे येत्या 2 चेंडूंचा, बट केकेने स्वतः जवळ स्ट्राईक ठेवली. 27 धावा धावफलकावरती. आपण पाहू शकता स्क्रीनवरती प्रेक्षकांची अफाट गर्दी आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस. लॉफ्टेड फटका प्रॉपरली टाइम केलं नाहीये आणि प्रॉपरली मिड ऑफ द बॅट स्ट्रोकही नव्हता. दुसऱ्या धावेसाठी के परतलाय आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर पवन इथे रनआउट झाले. धक्का लागला टीम चिंबीपाडाला. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावफलक 28 सेमीफायनल 2. शेवटचा बॉल पहिल्या सत्रामधला. पुल केला जरूर, बट तितका कॉन्फरन्स स्ट्रोक नाहीये. फिल्डर आहे डीप मध्ये, बॉल फील्ड करतात दुसऱ्या धावेसाठी परतला के, बट इथे 2 धावा कंप्लीट होतील आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. सेमीफायनल 2 मध्ये जीत अँड सानिध्य 11 चिंबीपाडा टीमने बनवलेले आहेत रन्स 30 आणि 31 धावांचं टार्गेट सेट केलं. चला चिंबीपाडा टीम थांबायचं नाही, क्विकली ग्राउंड मध्ये उतरा. फिल्डिंग सेट करणारी टीम बेनापट्टी. हॅलो चेक, चला फास्ट घ्यायचंय, चला फिल्डिंग लवकर सजून घ्यायची विनंती करतोय. जीत सानिध्य 11 चिंबीपाडा, चला लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. स्पीडअप, अजून एक फायनलचा सामना खेळवायचा मित्रांनो, स्पीडअप ठेवायचा आहे. लवकरात लवकर फास्ट अजून एक सामना खेळवायचा आहे. ओरडू कॉम्बॉक्स विशाल पाटील सर. यस सर, ठीक. यस सर्वांनी आदरणीय निलेश शेठ भांडे साहेबांचे शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. प्रकाशजी वेखंडे साहेबांचे शुभागमन झालंय. तालुका अध्यक्ष शिवसेना, त्यात त्याच्या समवेत संतोषजी आर्य साहेबांचे शुभागमन झालंय. हार्दिक स्वागत. आदिवासी शिवसेना जिल्हा प्रमुख, आपलं हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम.
वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आदिवासी सरपंच चषक 2025 11वा महाअंतिम दिवस सेमीफायनल 2 ची लढत आणि पहिलं सत्रही समाप्त झालं. 30 धावा बनवण्यात आलं आणि 31 धावांचं लक्ष. चला सामन्याला सुरुवात करा विनंती असेल. सलामीची जोडी मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर राहुल गोंड आणि त्यांचा समवेत किरण. राहुल आणि किरण ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. यस चेक. त्याचबरोबर नक्कीच आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असून शहापूर तालुक्याचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की नक्कीच आमच्या सर्व टीम्सने भावेश पवार सरांचा पुन्हा एकदा नक्कीच आदिवासी असून शहापूरच्या वतीने रवींद्र हिरवा भास्कर जियारे यांच्या शुभ हस्ते त्यांचा पुन्हा एकदा नक्कीच आदिवासी असून शहापूर त्याच्या वतीने त्यांचा सत्कार केला जातो. यस रवींद्र हिरवा भास्करजी आरे रोहनजी चौधरी यजी वाघ युवराजी पारधी किसनजी वाघ आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असून शहापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते शहापूर तालुका असून यांच्या शुभ हस्ते ड्रॉप्स इन का हिरो द प्राऊड ऑफ भिवंडी भिवंडीचा गौरव सर भावेश पवार सरांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असून शहापूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी आहेत. या असोंच्या नियमानुसार ही स्पर्धा होती आणि भावेश पवार सरांचा पुन्हा एकदा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद आदिवासी सरपंच शिकामध्ये भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. थँक्यू. यस ओव्हर टू कॉम्बॉक्स. मागच्या दिशेने आपण वळूया. 4 धावा धावफलकावरती 4 ऑन द बोर्ड. टार्गेट जर आपण पाहिला 31. 31 धावा चेस करायच्यात. अर्जुन नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटचा फिल्डर इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा इथे घेतला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर धावतात. चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील या 2 धावा. बघा एक टेनिस बॉल क्रिकेटच्या करिअरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटरच्या करिअरमध्ये जर पाहिले ना तर एक खेळाडूने किती पैसे कमवले ते मॅटर नाही करत. त्याने नाव किती कमवलं, त्याने माणसं किती जोडली हे महत्त्वाचं असतं. आणि गेल्या 12 ते 13 वर्षांमध्ये भावेश पवारने जी माणसं जोडली, जे प्रेम कमावलं ते प्रेम आज या स्पर्धेमध्येही त्याला मिळतं. कारण जितका चांगला तो खेळाडू आहे तितकाच चांगला तो व्यक्तीही आहे. आणि आज अगदी आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या विनंतीला मान देऊन आज भावेश पवार यांची ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. कारण हा तो खेळाडू आहे जो मी म्हणेन भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी खेळायला गेला तरी सुद्धा हेच प्रेम त्याला प्रत्येकी विभागामध्ये मिळेल. कारण हेच तर भावेशने त्याच्या कारकिर्दीमध्ये कमावलंय. शॉर्ट पिच होता, पुल करायचं होतं, अपील, आउट शाउट, लाऊड शाउट. के फुल कॉन्फिडंट दिसतोय बट आणि एक गोष्ट मलाही आता आठवली, गौरवजी सावंत यांनी ती आठवण करून दिली. कारण नुकतंच धर्मराजा चषक कंप्लीट झाला, तिथे निलेशजी चौधरी साहेबांनी त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. आणि मलाही करावं असं वाटतं की गेले 8 ते 9 वर्ष भिवंडी सिटी ओपन फॉरवर्डमध्ये एकनिष्ठ खेळाडू म्हणूनही भावेश पवार यांची एक वेगळीच ओळख आहे. कारण सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेब जे धनेश 11 टीमचे पुरस्कर्ते आहेत त्याच टीममधनं गेले 8 वर्ष. कारण दुसऱ्या टीम्समधनंही ऑफर मिळतात बट स्टार्टिंग लेवलला ज्यांनी मला सपोर्ट केला मी शेवटच्या चरणापर्यंत त्यांच्याच सोबत राहीन आणि त्यांच्याच टीममध्ये खेळेन. ही एक निष्ठता आपण भावेश पवार यांची पाकलेली आहे आणि ही गोष्ट शिकण्यासारखी आहे त्यांच्याकडनं. आता माझ्या दिशेने आपण वळूया. काहीशा चर्चा इथे अंपायर्स करतायत. आणि तसेच मॅचचा जर आपण विचार केला तर बघा 31 धावांचं टार्गेट आहे. 4 धावांनी सुरुवात झाली. काहीशा चर्चा इथे केल्या जातात आणि मी एक गोष्ट नक्कीच सांगेल की ग्राउंड अंपायरचा जो डिसिजन असेल तो फायनल असणार आहे. त्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत आणि काही चर्चा केल्या जातात आणि तो निर्णय आमच्यापर्यंत येईल. अंपायर चला विनंती असेल प्लीज वेळ कमी घ्या. अंपायर देश
बॉल सेकंड बाउन्सर. येस तेच सेकंड बाउन्सर. दॅट्स वाय नो बॉल. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल असेल. फ्रीडचा बॉल मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये मिड विकेटला फुल्ड डाऊन दी बॉल आहेत आणि कॅचही ड्रॉप झाली आणि पकडली जरी असती तरी सुद्धा फरक नसतं पडलं. सिंगल कंप्लीट. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढत 8 वरती 8 ऑन द बोर्ड. आठ धावा धाव फळकावरती 8 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल ऑन साइडला उडवला खेचून मारला. फिल्डर येत आहेत पोहोचलेत प्रयत्न चांगले लागले बट कॅच पकडली गेली नाहीये आणि तोपर्यंत दरम्यान सिंगल इथे कंप्लीट होईल. धावफळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 9 धावा धावफळकावरती आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं खेळ बाकी आहे गणेशजी. येत्या एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावा धावफळकावरती 31 हा चेज आहे. चौकाराने आघात जरूर झाला बट या खेळाने तेच तर आपल्याला सांगितलं की सुरुवात तुमची महत्त्वाची आहे बट सुरुवातीसोबत तुम्ही फिनिश कसं करता ते जास्त मॅटर करतं आणि या मॅचमध्ये फिनिशिंग टच कोणती टीम देईल हा की प्रश्न. नेक्स्ट बॉल आणि हार्डलँड टाकला. अतिरिक्त गतीने हा बॉल गेला. येतोय डॉट. खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा गरज धाव फळक 9 आणि चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये करायचं 22 धावा. चला फिल्डिंग टीम चिंबीपाडा प्लीज थांबू नका. क्विकली फिल्डिंग सेट करा आणि सेकंड ओव्हरला सुरुवात करा. या स्पर्धेसाठी नक्की शहापूर तालुक्यात पहिल्यांदाच आदिवासी सरपंच चषक होतोय आणि या स्पर्धेसाठी नक्की जे खास आकर्षक आहे ते म्हटलं नक्की मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक. मालिकावीरासाठी नक्कीच बाईक आहे. शिवसेना तालुका शहापूरचे सर्व पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून शिवसेना तालुका शहापूर यांच्या माध्यमातून दिले गेले धन्यवाद देतोय. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी नक्कीच LCD TV रामशेड अधिकारी साहेबांकडनं, उत्कृष्ट फलंदाज कुलर ओमकारजी लेहे साहेबांकडनं या दानशूर व्यक्तिमत्वांना धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आणि आता विकेट हॅट्रिक जर बॉलरने कंप्लीट केली तर प्रवीण शेठ डिंगोरे सावांच्या वतीने 2000. पहिलाच बॉल लेट कटचा फटका. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड झाला. मिळेल सिंगल. 11 चेंडू शिल्लक आणि 11 मध्ये आता करायचं आहेत 21 धावा. असं वाटतं की सेमीफायनल 2 ही आपल्याला क्लोज एन्काउंटर पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही चांगल्या टीम्स आहेत. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन्ही टीम्स आपण चांगला खेळ पाहिला आणि या मॅचमध्ये तशाच प्रकारे अपेक्षा त्यांच्याकडनं नक्कीच आहेत आणि असं वाटतं की त्याच दिशेने हा सामना वाटचालही करतो कारण केकेचे हे षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं कारण हे षटक जर इकॉनॉमिकल टाकलं केकेने तर मॅचमध्ये पार्ट थोडं जड होताना आपल्याला चिंबीपाडा टीमचंही पाहायला मिळेल. उडवलाय लॉफ्ट केला. वा काय लाजवाब फटका आलाय राहुलचा बाटमधनं. हा षटकार आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज आहे कोणाचा होय. आदिवासी सरपंच चषक गोटेकर गावचा आदिवासी सरपंच चषक. थैंक यू डीजे. तो म्हटलं जातं ना कि अगर आपके हौसले बुलंद हो ना तो पहाड़ियों जैसी ऊंचाइयां भी आपको मिट्टी के ढेर समान नजर आती है. हा खेळच आत्मविश्वासाचा आहे. हा खेळच सेल्फ बिलीफचा आहे. समोर एक चांगली टीम असताना सुद्धा काय खेळतो राहुल आज. षटकार आला. इक्वेशन बाकी. चेंडू शिल्लक येते 10 आणि 10 मध्ये आता करायचं आहेत रन्स 15. 10 मध्ये आता 15 करायचं. चला बॉल सापडत नसेल तर दुसरा बॉल घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. बघा दोन्ही टीम्स वेळ प्लीज कमी घ्या कारण यात नंतर फायनल मॅचही आपल्याला खेळवायचे आणि तुमच्यापैकीच एक टीम फायनल मॅच खेळणारही आहे. 10 मध्ये आता करायचं आहेत 15 धावा. 10 मध्ये 15. फुल लेंथ लॉफ्ट ड्राइव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर आलेत आणि हे काय केलं. या परिस्थितीमध्ये या कॅचचं महत्व फार मोठं होतं कारण ही कॅच राहुलची होती बट संधी गमावली. बॉलही गेला. बाउंड्री लाईनचा बाहेर येतोय चौकार आणि आता समीकरण टू इझी बिकॉज चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये आता करायचं आता 11 धावा. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबळी या दादाचा. थँक्यू डीजे. हे नाव सर्वजण आवर्जून लक्षात ठेवतील गणेशजी कांबळे साहेब कारण फार मोठी ही संकल्पना त्यांची राखली आणि त्यांच्या संकल्पनेच्या जोरावरती
5 जिल्ह्यातील आदिवासी क्रिकेटला जोडणारी ही स्पर्धा आपण या 11 दिवसांमध्ये पाकली. कारण 60 संघ शहापूर तालुका अंतर्गत तसेच 40 संघ शहापूर तालुक्या बाहेरील ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, सिन्नर, इगतपुरी या विभागामधनं आपण टीम्सला या स्पर्धेमध्ये खेळताना पाकलं. आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जातं तर या विभागाचे भाग्यविधाते शहापूर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि या गावचे विद्यमान सरपंच गणेशजी कांबळे साहेबांना. लीडिंग एज बॉलरमध्ये आके फिल्डर येतात. कॅच पकडली जाईल का? यावेळेस कॅच पकडली जाईल. मॅच अजूनही पूर्णपणे संपलेली नाहीये कारण चेंडू शिल्लक आता येते 7 आणि 7 मध्ये करायचं 11 धावा. गणेश कांबडिया दादाचा आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. आई शहापूर तालुक्याचा आई शहापूर तालुक्याचा दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली. थँक्यू. टीम बेनापट्टी सेमी फायनल तुम्ही खेळतात आणि या आधी मला वाटतं की मी नियम सांगितलेले आहेत. सो प्लीज, कारण या क्षणाला कोणाला पॅनल्टी देणं आम्हाला योग्य वाटत नाही आहे. सो क्विकली न्यू बॅटर इमिजिएटली तुम्ही ग्राउंडमध्ये पाठवा. चेंडू शिल्लक येते 7 मध्ये आता करायचं 11 धावा. 7-11चं समीकरण. मॅचमध्ये आता पुन्हा एकदा ट्विस्ट, कारण 9 मध्ये 11 जेव्हा बाकी होत्या तेव्हा मी म्हटलं होतं टू इझी, पण आता म्हणेन टू डिफिकल्ट, कारण आता 7-11 काहीही होऊ शकतं. चेजही होऊ शकतात, डिफेंडही होऊ शकतात. टीम दोराचा पाडा संपूर्ण टीम. चला आपण मुख्य माणसाच्या उजव्या बाजूला येऊन उभं राहायचं. दोराचा पाडा संपूर्ण टीम मुख्य माणसाच्या उजव्या बाजूला लवकर या. मानस इंटरप्राइजेस दोराचा पाडा या नावाने ही टीम खेळली. पुरस्कर्ते बिरजू शेठ कोरडे साहेबांच्या वतीने ही टीम पुरस्कृत करण्यात आली. आणि आता ही मिस्टामिंग बॉल मध्ये आणखीन एक विकेट मिळेल का? यस, कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच पकडली जाईल आणि मॅच मध्ये आता स्ट्रॉंग कमबॅक टीम जीत अँड सानिध्य 11 चिंबीपाडाचा. सध्याचा घडीला आमच्या मॅनेजमेंट कमिटीनेही सांगितलं की फायनल मॅच जेव्हा सुरू होईल आयवा झेलसाठी 200 रुपयाचे कॅश प्राईज आता देण्यात येईल. 6 मध्ये आता करायचं 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये जसे खऱ्या अर्थाने फक्त फायनल मॅचसाठी 6 मध्ये आता 11 करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जशी परिस्थिती वरती खालती होत आहे तसे बाहेर टीमचे पुरस्कर्ते महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांचे हृदयाचे ठोकेही वरखाळी होत आहेत. आणि एक्झॅक्टली अजून घडेल काय? कारण 6 मध्ये आता करायचं 11 धावा. जीत अँड सानिध्य 11 या नावाने हा संघ खेळतो. या टीमचे पुरस्कर्ते विद्यमान उपसरपंच गोटेकर गावचे महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांच्या वतीनं हा संघ पुरस्कृत करण्यात आला. आणि वहिनी साहेबही या माणसावरती उपस्थित आहेत. त्याही या सामन्यात आज संपूर्ण डिंगोरे फॅमिली हा सामना पाहण्यासाठी आलेली आहे. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. 6-11चं समीकरण ह्या मॅच मध्ये बाकी आहे. काय घडेल? कोण पोहोचेल फायनल मध्ये? नेक्स्ट बॉल हुक केलाय ऑन साइडला, उडवलाय, पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. निर्णायक क्षणावरती हा निर्णायक फटका बॅटर किरणचा बाटमधनं हा षटकार. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. सरपंच चषक थँक्यू डीजे. आज मी सर्व आमच्या माता भगिनींचे विशेष आभार व्यक्त करेन की आज तुमची ही मोलाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभली. कारण निमित्तही फार मोठं होतं, कारण समस्त शहापूर तालुक्यामधली आदिवासी समाजामधली ही सर्वात मोठी स्पर्धा आपण पाकली. आदिवासी सरपंच चषक 2025 आपण अनुभवला. सेमीफायनल 2चा हा थरार सुरू आहे. महाअंतिम दिवस, बट इथे 5 मध्ये आता 5. नेक्स्ट बॉल आणि फुल टॉस. फिल्डर येत आहेत. फिल्डिंग खराब. बॉल गेलाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. आता असं वाटतंय की या सामन्याचा निकाल जाहीर करणारा हा फटका होता. येतोय चौकार. आता 4 मध्ये फक्त एका धावेची आवश्यकता. एक चेंडू शिल्लक, एका धावेची आवश्यकता. टीम बेनापट्टी वसईवरनं आले शहापूरमध्ये आणि दाखवलं की काय खेळ ते करू शकतात. आणि इथेच विकेट खेळण्याचा प्रयत्न. मी म्हणेन की बघा, जर सरळ मार्गाने तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता, एखादं कार्य जर तुम्ही इझिली करू शकता, तर ते कार्य डिफिकल्ट वेमध्ये करण्याची आवश्यकता काय?
कारण इथे एकदा इझिली बनवली जाऊ शकते. तिथे स्विचेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता 3-1. बघा अशा परिस्थितीमध्ये माझी ॲडवाईस नेहमी हीच असेल, कुलाम काम राहा आणि सरळ बॅटने खेळा. 3-1 करायची. शहापूर तालुका हाफमधनं दोरा सापाडा टीम, त्यांचाही जर्सी कलर रेड. आणि आता टीम बेनापट्टी वसई, त्यांचाही जर्सी कलर रेड. आणि मॅन इन रेड वर्सेस मॅन इन रेड फायनल पाहायला मिळू शकते. पायावरती आदळला लाऊड शाउट, यस फिंगर अप, लेग बिफोर विकेट. सामना अजून बाकी आहे, कुठे जाऊ नका. आता 2 मध्ये करायची एक. शहापूर तालुक्यात बोलबाला, क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. राव देवीच्या आशीर्वादाने नावलय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय कोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय कोठेकर गावचा. थँक्यू डीजे. जस्ट मी म्हटलं की एखादं कार्य जर इझी वेमध्ये होतं आहे तर त्याला डिफिकल्ट वेमध्ये करण्याची आवश्यकता काय, आणि डिफिकल्ट वेमध्ये करण्याचा हा जो प्रयत्न केला आहे तो महागात पडेल का, हा प्रश्न आता निर्माण होतो. ते म्हटलं जाते ना की परिस्थिती माणसाला नाही घडवत, माणूस परिस्थितीला घडवतो. आज जर तुमची वेळ चांगली आहे तर त्याचे कारणीभूत देखील तुम्हीच आहेत, आणि आज जर तुमची वेळ खराब आहे तर त्याचेही कारणीभूत तुम्हीच आहेत. सो दॅट्स वाय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला रिझल्ट काय मिळतो, तुम्ही मैदानाच्या आत जी मेहनत करता त्याचा रिझल्ट मिळतो. आणि आता 2-1 करायची आहे मॅचमध्ये. आता कमबॅक, एक मिनी कमबॅक जरूर झाला, अजूनही अशा अपेक्षा पल्लवीत आहेत. 2-1 नेक्स्ट बॉल, आणि वळवला बॉल ऑन साइडला रिसाचा, याने सिंगल कंप्लीट. आणि या सिंगलच्या जोरावरती आदिवासी सरपंच चषक 2025 सेकंड फायनलिस्ट टीम ठरलेली आहे. टीम बेनापट्टी. चला दोन्ही टीमचा कॅप्टन, चला दोरेचा पाडा संघाचे कर्णधार लवकर टॉस साठी यायचंय विनंती करतोय. आणि बेनापट्टी टीमचे कॅप्टन चला टॉस साठी. यस प्रकाशजी विखंडे शिवसेना तालुका प्रमुख, त्यांच्या हस्ते नक्की फायनलचा टॉस केला जातोय. प्रकाशजी विखंडे शिवसेना तालुका प्रमुख, साहेबांच्या शुभ हस्ते फायनलचा सामना, दी ग्रँड फायनलचा लगेच टॉस केला जातोय. वेळ आपल्याकडे कमी आहे, चला लवकर दोन्ही संघांनी नक्कीच सहकार्य करायचंय.